राईट टू शेल्टर फाउंडेशनच्या माध्यमातून पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या पत्रकार परिषदेत माझी भूमी माझा अधिकार अभियान ह्या विषयावर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट संतोष सांसकर यांनी पत्रकारांना संबोधित केले. चला मग महाराष्ट्र 24 तास न्यूज चॅनलवर राईट टू शेल्टर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट संतोष सांसकर यांनी नेमके कोणते मुद्दे मांडले हे आपण पाहू. सर्व उपस्थित पत्रकार बंधू आणि भगिनी, आज आपण या ठिकाणी पत्रकार परिषदेचं आयोजन केलं आहे. राईट टू शेल्टर ही संघटना ही सातत्याने मुंबईकरांच्या अधिकारांसाठी, घरांचा अधिकार असेल, त्यांच्या नोकरीच्या संदर्भात, शिक्षणाच्या संदर्भात, मुंबईकरांचं रक्षण करण्यासाठी, त्यांचं स्थलांतर रोखण्यासाठी सातत्याने ही संघटना काम करते. आणि आज आम्ही असा संकल्प केला आहे की या निवडणुकीच्या अगोदर मुंबईमधल्या भूमिपुत्रांना त्यांच्या अधिकाराची जाणीव करून देणं खूप गरजेचं आहे. म्हणून माझी भूमी आणि माझा अधिकार हे अभियान आम्ही पूर्ण मुंबईमध्ये राबवतोय. या अभियानाच्या माध्यमातून मुंबईमधले जे भूमिपुत्र आहेत, या भूमिपुत्रांचं ज्या पद्धतीने मुंबईमध्ये जे स्थलांतर होत आहे, हे स्थलांतर रोखणं खूप गरजेचं आहे. आपण बघाल तर 1 मे 1960 रोजी महाराष्ट्राची स्थापना झाली. 1947 साली भारत देश स्वतंत्र झाला. या भारत देशाला स्वतंत्र होऊन 77 ते 78 वर्ष झाली आणि महाराष्ट्राची स्थापना होऊन 45-46 वर्ष झाली. ज्यावेळेस महाराष्ट्राची स्थापना झाली त्यावेळेस मुंबई महाराष्ट्रामध्ये घेण्यासाठी 107 हुतात्म्यांनी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं. मुंबई त्यावेळेस कामगारांची भूमी म्हणून ओळखली जायची. म्हणजे मुंबईने सगळ्यांना रोजगार दिलाय, सगळ्यांना नाव दिलंय, पैसा दिलाय. परंतु आपण बघाल तर ह्याच मुंबईमध्ये, या मुंबईचा जो भूमिपुत्र आहे, हा भूमिपुत्र त्याच्या भूमीमध्ये अपात्र होऊ लागलाय. सातत्याने आपण बघाल मुंबई कामगारांची भूमी आहे, परंतु तोच कामगार, तोच कष्टकरी, तोच मुंबईकर, तोच भूमिपुत्र आज त्याच्या भूमीमध्ये अपात्र ठरतोय. मग कागदपत्र नसतील तर घरासाठी अपात्र, पैसा नसेल तर शिक्षणासाठी अपात्र, शिफारस नसेल तर नोकरीसाठी अपात्र. सातत्याने अपात्र ठरणारा हा जो मुंबईकर आहे, हा जो भूमिपुत्र आहे, हा हळूहळू मुंबईच्या बाहेर फेकला जातोय. आणि आज एवढ्या मोठ्या पद्धतीने राजकारण सुरू आहे, परंतु भूमिपुत्रांचा विषय कोणीही नेता, राजकीय नेता किंवा पक्ष हाताळत नाहीये. ही खूप मोठी शोकांतिका आहे. आज जर भूमिपुत्र वाचला तर मला असं वाटतं या ठिकाणी मुंबई वाचेल. राईट टू शेल्टरने जे पाऊल उचललं आणि एवढा सगळा विरोध असताना सुद्धा राईट टू शेल्टरने माझी भूमी माझा अधिकार हे अभियान राबवायचा आम्ही त्या ठिकाणी ठाम निर्णय घेतला. तुम्ही बघाल तर आमच्या सगळ्यांच्या ज्या टोप्या आहेत त्याच्यावरती लिहिलंय मी भूमिपुत्र आणि माझ्या भूमीमध्ये मीच अपात्र. तर हा जो अपात्रतेचा जो कलंक आहे आमच्या माथ्यावर मारलेला आहे, अपात्रच्या नावाखाली आम्हाला मुंबईवरून बाहेर फेकलं जात आहे. आम्हाला एकच पर्याय आहे, आम्ही सगळे भूमिपुत्र जोपर्यंत एकत्र येत नाही, जोपर्यंत सरकारला आम्ही आमच्या व्यथा सांगत नाही, आमच्या भूमीचा अधिकार जोपर्यंत आम्ही त्या ठिकाणी ठामपणे मांडत नाही, तोपर्यंत हा भूमिपुत्र अशाच पद्धतीने अपात्र होऊन मुंबईच्या बाहेर फेकला जाईल. महाराष्ट्र ही संतांची भूमी सांगतायत आणि मुंबई ही कामगारांची भूमी.
पण आज जर बघाल तर महाराष्ट्र संतांची भूमी नसून श्रीमंतांची भूमी दिसते मला. आणि मुंबई मधला जो कामगार आहे हा कुठे कामगार? केवळ इथं श्रीमंतांची घरं, या ठिकाणी परप्रांतीय अशाच लोकांचं त्या ठिकाणी भरणं आहे. म्हणून आमची या ठिकाणी एक मागणी आहे सरकारला की सरकारने या भूमिपुत्रांना त्या ठिकाणी न्याय द्यावा. आम्ही सगळ्या मुंबईमधल्या भूमिपुत्रांना एक आवाहन करतोय की या अभियानात तुम्ही मोठ्या पद्धतीने सामील व्हा. हे अभियान आम्ही मुंबईमध्ये प्रत्येक ठिकठिकाणी राबवत आहोत. या अभियानाची सुरुवात 21 तारखेपर्यंत पासून सुरू होईल आणि 30 तारखेपर्यंत ती पहिल्या टर्म मधले 30 तारखेपर्यंत असेल. यामध्ये 21 तारखेला मुलुंड स्टेशनच्या बाहेर आम्ही करू. 30 तारखेला चेंबूर स्टेशनच्या बाहेर असेल. त्यानंतर मंगळवारी असेल. त्याचा जो डेटा आहे हा डेटा आपल्याला व्हॉट्सअपद्वारे किंवा प्रसिद्धी माध्यमांद्वारे आम्ही त्या ठिकाणी कळू. आमचे कार्यकर्ते त्या ठिकाणी तो डेटा पूर्ण सांगतील. सांगायचा उद्देश असा आहे की फक्त आता मुंबईकरांना जाग करणं गरजेचं आहे. महाराष्ट्रामध्ये या नोव्हेंबरमध्ये निवडणूक होऊ घातलेली आहे. या निवडणुकीमध्ये मला असं वाटतंय आर या पार अशा पद्धतीची लढाई सुरू आहे. मग मुंबईकरांनी त्या ठिकाणी स्वस्थ न बसावं, एक भूमिका त्या ठिकाणी मांडावी. कारण आमचा असा अभ्यास सांगतोय, आमचा अशी अनुभव सांगतोय की या वर्षी म्हणजे या निवडणुकीच्या अगोदर जर आम्ही एकत्र आलो नाही तर पुढच्या 5 वर्षानंतर मुंबईमधला भूमिपुत्र हा औषधासाठी तरी शिल्लक असेल का? म्हणजे आमचं असं ठाम म्हणणं आहे की ही निवडणूक, येणारी महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक ही या मुंबईकरांचं अस्तित्व ठरवणारी निवडणूक आहे. म्हणून मुंबईकरांनी गाफील न राहता आपल्या हक्काच्या मागणीसाठी एकत्र येणं गरजेचं आहे. आपण बघाल तर पुनर्वसनाची कामं ज्या पद्धतीने होत आहेत मुंबईमध्ये, अर्ध्यापेक्षा जास्त माणसं तुम्हाला बेघर दिसतील. 1500 प्रोजेक्ट पूर्ण SRAचे. मुंबईमधले अर्ध्यापेक्षा जास्त झोपडपट्ट्या तोडून ठेवल्यात. त्या लोकांना बिल्डरच्या भाड्यांवरती अवलंबून ठेवलंय. बिल्डर वर्षानुवर्ष भाडं देत नाही. आपण बघाल तर भूमिपुत्र हा म्हणजे खूप मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईमध्ये बेघर फिरतोय, भाड्याने राहतोय, नोकरी त्याला मिळत नाहीये, शिक्षण तो करू शकत नाहीये. ही अशी दुरावस्था जर आमच्या भूमिपुत्रांची होत असेल तर ती लाजिरवाणी गोष्ट आहे. म्हणून या सरकारला, माननीय मुख्यमंत्री साहेबांना या अभियानाच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक वेळेस एक निवेदन देणार आहोत की ह्या भूमिपुत्रांचा विषय या येणाऱ्या निवडणुकीमध्ये असावा. ज्या पद्धतीने लाडकी बहीण, लाडका भाऊ या योजना त्या ठिकाणी काढण्यात आल्या, त्या पद्धतीने लाडका भूमिपुत्र हाही सरकारचा लाडका असावा अशी आमची त्या ठिकाणी मागणी आहे. आणि या लाडक्या भूमिपुत्राला आपण जर आज संरक्षण दिलं नाही, आज त्याला प्रोटेक्शन दिलं नाही तर तो असाच मुंबईच्या बाहेर फेकला जाईल. म्हणून सरकार आणि जे पक्ष आहेत, आपण बघाल तर पक्षांनी खरं म्हणजे भूमिपुत्राचा जो विषय हा राजकीय पक्षाने आपल्या राजकीय पोळी भाजण्यासाठी हा विषय पटलावर आणला. राजकीय पोळी भाजून झाली, सत्ता उपभोगून झाली, परंतु आता तो भूमिपुत्र वंचित राहिलाय, सगळ्या गोष्टीत वंचित राहिलाय. म्हणून आमचं आव्हान आहे प्रत्येक भूमिपुत्राला, चला सर्व भूमिपुत्र येऊ एकत्र आणि बदलून टाकू या हरवलेल्या मुंबईचं चित्र. मुंबई ही कामगारांची भूमी असं म्हटलं जातं. महाराष्ट्र ही संतांची भूमी.
परंतु या कामगारांच्या भूमीमध्ये हा मुंबईमध्ये हा कामगार उरलाय का? तर अजिबात नाही. या राईट टू शेल्टर संघटनेच्या माध्यमातून आम्ही एक अभियान राबवतोय. त्या अभियानाचं नाव आहे माझी भूमी माझा अधिकार. मुंबईचा जो भूमिपुत्र आहे सातत्याने या संदर्भात त्याचं म्हणणं मांडतोय की मला प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळेस अपात्र ठरवलं जातंय. म्हणजे पैसा नसेल तर तुम्हाला शिक्षणासाठी अपात्र, शिफारस नसेल तर नोकरीसाठी अपात्र, कागदपत्र नसतील तर तुम्हाला घरासाठी अपात्र केलं जातं. हा अपात्रतेचा जो कलंक आहे आणि सातत्याने त्यांना प्रत्येक वेळेस अपात्र केलं जातं, हे मोडून काढण्यासाठी आम्हाला एक अभियान राबवावं लागतंय आणि या सगळ्या भूमिपुत्रांना एकत्र येऊन हा संदेश द्यावा लागतोय की आम्ही सर्व भूमिपुत्र येऊ एकत्र आणि बदलून टाकू या हरवलेल्या मुंबईचं चित्र. हा संदेश आम्ही या ठिकाणी प्रत्येक आमच्या अभियानातून देऊ. हे अभियान मुंबईमध्ये प्रत्येक रेल्वे स्टेशनच्या बाहेर, प्रत्येक परिसरामध्ये, झोपडपट्ट्यांमध्ये, प्रत्येक परिसरात ज्या ठिकाणी आमचा भूमिपुत्र राहतो त्यांच्यापर्यंत आम्ही हा संदेश त्या ठिकाणी घेऊन जातोय आणि त्याला आवाहन करतोय की आता आम्हाला जागं होण्याची वेळ आलेली आहे. गरिबांवरती अत्याचार ह्यासाठी होत नाही का तो गरीब आहे. गरिबांवरती अत्याचार ह्यासाठी होतो की तो एकत्र नाहीये. जोपर्यंत आम्ही एकत्र येत नाही तोपर्यंत आमच्यावरचा हा अन्याय, हा अत्याचार हा होतच राहणार. आम्हाला एकत्र यावं लागेल. सरकारला आम्हाला सांगावं लागेल का आम्ही भूमिपुत्र सुद्धा माणसं आहोत. आमच्या संदर्भात सरकारने भूमिका घ्यावी. लाडकी बहीण लाडका भाऊप्रमाणे लाडका भूमिपुत्रही असणं गरजेचं आहे. तरच भूमिपुत्र टिकल. अन्यथा या मुंबईमध्ये भविष्यामध्ये भूमिपुत्र नसणार आहे. आणि आणखी एक, येणारी निवडणूक ही भूमिपुत्रांसाठी, मुंबईकरांसाठी खूप महत्त्वाची आहे. आम्ही तर पुढे जाऊन असं सांगेल की येणारी निवडणूक ही भूमिपुत्रांचं अस्तित्व ठरवणारी निवडणूक आहे. म्हणून आम्हाला या निवडणुकीला गांभीर्याने घ्यावं लागेल. आज मुंबईमध्ये काय विषय मला सांगा? आज मुंबईमध्ये केवळ एकच विषय, या भूमिपुत्रांच्या घरांचा विषय, त्यांच्या नोकरीचा विषय, त्यांच्या शिक्षणाचा विषय. या विषयाला कोणी त्या ठिकाणी महत्त्व देत नाहीये. खड्ड्यांमध्ये फक्त त्या ठिकाणी पूर्ण विषय घालवला जातो, केवळ खड्डे दाखवले जातात. अरे परंतु तो भूमिपुत्र आहे हा खड्ड्यात चाललाय, घर नसल्यामुळे, शिक्षण नसल्यामुळे. त्यामुळे राईट टू शेल्टरने हे अभियान राबवलंय की मी भूमिपुत्र आणि माझ्या भूमीमध्ये मीच अपात्र. मग तो अपात्रतेचा कलंक मिटवण्यासाठी, भूमिपुत्रांना त्यांच्या घराचा अधिकार मिळवून देण्यासाठी आणि स्वाभिमानीपणे जगण्यासाठी आम्ही अभियान राबवतो. मुंबईमधल्या सगळ्या रहिवाशांना, भूमिपुत्रांना, मुंबईकरांना आमची विनंती आहे, एक आमचं आव्हान आहे की त्यांनी या अभियानामध्ये मोठ्या पद्धतीने सामील व्हावं आणि या अभियानाला यशस्वी करावं, जेणेकरून या अभियानाची नोंद माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, संबंधित मंत्रालय, शनिवारपासून हे अभियान सुरू होईल. 21 तारखेला शनिवारी हे अभियान मुलुंड स्टेशनच्या बाहेर, मुलुंड पूर्वेला हे अभियान घेतलं जाईल. 22 तारखेला चेंबूर रेल्वे स्टेशनच्या बाहेर हे अभियान घेतलं जाईल. 24 तारखेला कुर्ला स्टेशनच्या बाहेर हे अभियान घेतलं जाईल. 26 तारखेला गोवंडी स्टेशनकडे हे अभियान घेतलं जाईल. 28 तारखेला दादरला हे अभियान घेतलं जाईल आणि 29 तारखेला मानपूरमध्ये हे अभियान घेतलं जाईल. ही अशी अभियानाची जी लिस्ट आहे 29 तारखेपर्यंत, म्हणजे 30 तारखेपर्यंत आम्ही पहिला टप्पा या अभियानाचा आम्ही 30 तारखेपर्यंत पार पडतोय. त्याचा पुढचा टप्पा हा आपल्याला त्यावेळेस उलगडा केला जाईल. 30 तारखेनंतर 1 तारीख झाल्यानंतर 2 तारखेला गांधी जयंती आहे. या गांधी जयंतीनिमित्त या अभियानाचे मोठं प्रदर्शन गांधी मैदान
या ठिकाणी केलं जाईल. त्याचं नियोजन आम्ही त्या ठिकाणी तुम्हाला परस्पर नंतर सांगू.